लाडकी बहीण योजना तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. पैसे यायला सुरुवात झाली आहे. बऱ्याच ताईंना अकाउंटला पैसे येत नव्हते म्हणून त्यांनी बऱ्याच कमेंट्स मला केल्या होत्या. तुम्हाला आतापर्यंत पैसे आलेत का तिसऱ्या टप्प्याचे कमेंट बॉक्स मध्ये सांगा. कारण तुमच्यासाठी बघा मी स्वतः 4 ते 5 बँकांमध्ये स्वतः जाऊन मॅनेजरशी भेटलेलो आहे. त्या ठिकाणी भरपूर साऱ्या रांगा लागल्या ताईच्या. त्यांच्याशी मी चर्चा केलेली आहे की नेमकं पैसे काय येत नाहीत, काय स्वरूप आहे किंवा काय नेमकी स्थिती आहे, सरकारकडून वरून निधी आलाय का, नेमकं काय प्रोसेस आहे, सगळ्या डिटेल्स मध्ये मी जाणून घेतलेलं आहे. तुमच्यासाठी बघा मी मेहनत करत आहे. प्रत्येक ताईने बघा व्हिडिओ बघत असताल त्या प्रत्येक ताईने चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण की तुमच्यासाठी झटत आहे, तुमच्यासाठी प्रयत्न करत आहे. बघा फक्त असं नाही की फक्त मी व्हिडिओ बनवतोय, पेपर मधल्या माहिती सांगतोय, टीव्हीतल्या माहिती सांगतोय. स्वतः तुमच्यासाठी जाऊन बघा प्रत्येक तुम्हाला दाखवतो 4 ते 5 बँकांमध्ये जाऊन मी प्रत्यक्ष या ठिकाणी चर्चा पण केली आहे. पैसे काय येत नाहीत त्याच्याबद्दल पण विचारपूस केलेली आहे. तर लक्षात घ्या काय काय गोष्टी चर्चेत झालेल्या ते तुम्हाला सगळं दाखवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. तुम्हाला 1 रुपया पण आलाय का नाही कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचं आहे. कारण की काय काय गोष्टी ठरल्यात, काय काय गोष्टी झाल्यात, पुढे आल्यात ते मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. आता लक्षात घ्या तुमच्या समोर मी व्हिडिओ प्ले करून दाखवत आहे. बघा या ठिकाणी बघा मी बँक ऑफ इंडिया या ठिकाणी बँक ऑफ इंडिया मध्ये मी या ठिकाणी गेलो होतो. बघा भरपूर सारे बघा दुपारच्या वेळेस पण भरपूर या ठिकाणी रांगा लागलेल्या दिसतील. बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता मॅनेजर साहेबांना पण मी या ठिकाणी दाखवतो, परत एकदा दाखवतो तुम्हाला. या ठिकाणी बघा मॅनेजर साहेबांशी देखील मी या ठिकाणी भेटलेलो आहे. चर्चा देखील त्यांच्यासोबत झालेली आहे. आता नेमकं मॅनेजर साहेब काय म्हणले तुम्हाला थोडक्यात मी त्या गोष्टी सांगणार आहे. त्यांच्यासोबत त्यांना मी काही प्रश्न विचारले होते की सर या ठिकाणी ताईंना पैसे आता तिसऱ्या टप्प्यात यायला सुरुवात झाली आहे पण काही ताईंना अजून पैसे भेटले नाहीत. तर त्याच्यानुसार त्यांनी काय काय माहिती सांगितली तुम्हाला ते सांगतो. बघा सगळ्यात पहिली त्यांनी एक गोष्ट सांगितली. आम्ही पहिला जो टप्पा होता, पहिला टप्पा त्याच्यामध्ये 1.5 कोटी म्हणजे आमच्या बरोबर भरपूर साऱ्या अशा बँका होत्या. सरकारच्या गाईडलाईन्स येतात, त्या गाईडलाईन्स नुसार पहिल्या टप्प्यामध्ये जवळजवळ 1.5 लाख या ठिकाणी काय झालं, सॉरी 1.5 कोटी या ठिकाणी मोठा आकडा जो होता 1.5 कोटीचा, त्या आकड्यासाठी 1.5 कोटी ताईंना आम्ही काय केले होते, महिलांना आम्ही पैसे कधी पाठवले होते पहिल्या टप्प्यात. आणि त्याला जवळजवळ आम्हाला 5 ते 6 दिवस लागले होते 1.5 कोटी फॉर्मला प्रोसेस करण्यासाठी, आधार कार्डला पैसे पाठवण्यासाठी. कारण की प्रत्येक गोष्ट चेक करून या ठिकाणी पुढे पाठवले जातात. म्हणजे 1.5 कोटीसाठी जवळजवळ त्यांनी सांगितलं आम्हाला 5 ते 6 दिवस लागले होते. 5 ते 6 दिवस म्हणजे बघा 14 ऑगस्ट पासून 19 ऑगस्ट पर्यंत, 14 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट पर्यंत त्यांना वेळ लागला होता या 1.5 कोटी महिलांना पैसे पाठवायला. मोठी या ठिकाणी लिस्ट होती. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं दुसऱ्या टप्प्यामध्ये जवळजवळ आमच्याकडे 50 लाख या ठिकाणी 50 लाख फॉर्म आले होते. 50 लाख त्यांना मला पैसे वितरण करायचे होते. तर हा टप्पा छोटा होता, या ठिकाणी लिस्ट कमी होते म्हणून 2 ते 3 दिवसामध्ये हा कार्यक्रम पूर्ण आटपला होता. 2 ते 3 दिवसात लिस्ट कमी होती, छोटी लिस्ट असल्यामुळे 2 ते 3 दिवसामध्ये आमचा हा कार्यक्रम संपला. म्हणून तुम्ही बघितलं असेल 29 ते 31 ऑगस्ट पर्यंत या 3 दिवसामध्ये सगळ्या ताईंना 50 लाख ताईंना 3,000 रुपये दुसऱ्या टप्प्यात भेटले होते. ताईंनो तुमच्यासाठी सगळ्या गोष्टी डिटेल्स मध्ये मी आणत आहे. बघा प्रत्येक गोष्ट मी तुमच्यासाठी फिरून या ठिकाणी चर्चा करत आहे. बघा मी स्वतः या ठिकाणी गेलो होतो, चर्चा आमची झालेली आहे की त्या स्वरूपात त्यांची काय काय त्यांनी माहिती सांगितली ती तुम्हाला मी सांगायचा प्रयत्न करत आहे. मेहनत घेत आहे तुमच्यासाठी. तुम्ही म्हणत असाल की सर आता तुम्ही दररोज एवढे व्हिडिओ बनवतात, दररोज सगळ्या आम्हाला गोष्टी सांगतात. तुमच्यासाठी मेहनत करत आहे, तुमच्यासाठी झटत आहे. सगळ्यांनी 1 लाईक पटपट करायचं आहे. बघा तुमच्यासाठी झटत आहे तर 1 लाईक तर करू शकतात, एवढी काही अवघड गोष्ट नाही. 1 लाईक या दादासाठी करायचं आहे कारण तुमच्यासाठी खूप महत्वाच्या अजून गोष्टी सांगत आहे. बघा आता तिसरी गोष्ट खूप महत्वाची त्यांनी सांगितली. तिसऱ्या गोष्टीमध्ये त्यांनी सांगितलं जवळजवळ या ठिकाणी 2.5 ते 3 कोटी फॉर्म या ठिकाणी म्हणजे 2.5 ते 3 कोटी यामध्ये महिला या ठिकाणी तिसऱ्या टप्प्यामध्ये असणार आहे. तिसऱ्या टप्प्यामध्ये बघा 2.5 ते 3 कोटी म्हणजे आकडा खूप मोठा आहे. 2.5 ते 3 कोटी एवढ्या महिलांना
प्रोसेसिंग चालू आहे। लक्षात घ्या, त्यांनी ते सांगितलंय की गाईडलाईन्स आम्हाला वरून येत आहेत आणि त्याच्यानुसार आम्ही काम पुढे करत आहोत, पण या ठिकाणी 2.5 ते 3 कोटी मोठा टप्पा आहे, त्याच्यामुळे वेळ लागत आहे। बघा, पहिल्या टप्प्यामध्ये 1.5 कोटी ताई होत्या, 5 ते 6 दिवस लागले होते। दुसऱ्या टप्प्यामध्ये 3 दिवस लागले 50 लाख ताईसाठी। आता बघा, जवळजवळ 2.5-3 कोटी म्हणजे खूप जास्त, म्हणजे कमीत कमी 10 दिवसाचा तरी टाइम त्यांना लागणार आहे। आता ह्याच्यामध्ये मी काही बघत नाही, तुमच्या समोर आकडावारी दिसते, ते जी डिस्कशन झाले त्यांनी ते सांगितलं आहे की बाबा फॉर्म पूर्ण प्रोसेस होण्यासाठी। आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, ज्या ताईंना पहिल्या टप्प्यात पैसे आले होते त्यांचे पण अर्जाची छाननी चालू आहे, त्याच्यामुळे नवीन गाईडलाईन्स येणं, पण गाईडलाईन्स हा शब्द त्यांनी वापरला होता म्हणून तुम्हाला मी ते सांगतोय। गाईडलाईन्स म्हणजे वरून सरकारकडून ज्या गाईडलाईन्स येतात त्या गोष्टी आम्हाला पुढे करावे लागतात, म्हणून सांगतो की सगळ्या त्यांनी सांगितलं की आता स्क्रुटिनी चालू आहे, भरपूर सारी अर्जाची परत छाननी चालू आहे। ज्या अर्ज ते बाद झाले आहेत त्यांना परत आम्हाला प्रोसेस करावं लागतात, परत त्या गोष्टी सगळ्या चेक करावं लागतात, त्या लिस्ट परत आम्हाला अपडेट करावं लागतात। याच्यासाठी आमचा हा टप्पा, तिसरा टप्पा मोठा असणार आहे। आणि या ठिकाणी लक्षात घ्या, सुरुवात झाली म्हणजे काही तुरळक ताईच्या अकाउंटला पैसे आले असतील, ते तर म्हणले की कुणाला आले पण नसतील अजून, तर माझंच नाहीये, त्यांनी पण असं सांगितलंय की बऱ्याच ताई म्हणत आहेत की बाबा पैसे आले नाही। हो, त्यांनी पण असं सांगितलं की ताईंना अजून पैसे आले पण नसतील, काही हरकत नाहीये। 30 तारखेपर्यंत या ठिकाणी सगळ्याला, म्हणजे ह्या 10 दिवसामध्ये सगळ्यांना पैसे येऊन जातील। लक्षात घ्या, मोठा टप्पा आहे, 2.5 ते 3 कोटी ताईंना या ठिकाणी पैसे भेटणार आहेत त्याच्यामुळे, आणि अर्जाची छाननी पण चालू आहे, त्याच्यामुळे सर्वांच्या गोष्टी चेक करून या ठिकाणी पैसे भेटणार आहेत। व्हिडिओ तुम्हाला पुढे पण दाखवतो, काही काळजी करू नका। या ठिकाणी बघा, ही मी बँक ऑफ इंडियाला गेलो होतो, अजून तुम्हाला हे बघा HDFC बँकेमध्ये पण मी गेलो होतो, HDFC मध्ये पण नंतर मी गेलो होतो, नंतर ऍक्सिस बँकला पण मी या ठिकाणी भेट दिलेली आहे। लक्षात घ्या, तुमच्यासाठी एक छान स्वरूपाच्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी मी करत आहे। कुणाला काही जरी अडचण असतील तर मला कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही विचारू शकता। सगळं लक्षात घ्या, कुणाला काही जरी अडचण असतील तर लवकर विचारायचं आहे। तर लवकर मला एक गोष्ट सांगा, तुम्हाला कुणाला पैसे आले नाहीत का, तर कमेंट बॉक्स मध्ये त्यांचं नाव मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे, नाव वगैरे कमेंट बॉक्स मध्ये सांगा। तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये आहात, कोणत्या तालुक्यामधून तुम्ही बोलत आहात। आणि बघा, अजून एक तुम्हाला बातमी दाखवत आहे, बघा, तिसरा हप्ता जमा होण्यास सुरुवात महिलांना त्या अगोदर करा हे काम, अन्यथा मिळणार नाहीत। या ठिकाणी डायरेक्ट न्यूजपेपरची तुमच्या समोर बातमी दाखवतो, याच्यामध्ये माझं काहीच नाही। बघा, न्यूजपेपरची बातमी उघडली तुमच्या समोर, बघा तुमच्या समोरच मी उघडलेली आहे ही बातमी, तुमच्या समोर। मी इथं माझं या ठिकाणी काहीच नाहीये, या ठिकाणी न्यूजपेपरची ही बातमी आहे, लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चालू आहे 20 सप्टेंबर। बघा, या ठिकाणी तारीख पण बघू शकतात, ही वेबसाईट आहे, ही माझी वेबसाईट नाहीये, न्यूजपेपरची वेबसाईट आहे। न्यूजपेपर तिसरा हप्ता जमा होण्यास सुरुवात, या ठिकाणी त्या न्यूजपेपर मध्ये पण त्यांनी सांगितलेलं आहे। बघा, तुम्ही म्हणत असाल की सर तुम्हाला न्यूज कुठून भेटतात, बघा या ठिकाणी तुमच्या समोर दिसते, न्यूज मध्ये पण या ठिकाणी चालू आहे। आजचीच ही गोष्ट आहे, 4,500 रुपये भेटत आहेत अशा स्वरूपात त्यांनी सांगितलेलं आहे। भरपूर सारे असे न्यूज मध्ये खाली भरपूर न्यूज मध्ये पण दिलेलं आहे, तुम्ही ते पण वाचू शकतात। आणि लक्षात घ्या, सगळ्या ताईंना पैसे भेटणार आहेत, म्हणजे भेटणार आहेत, काळजी करू नका। त्यांनी फक्त एवढं सांगितलं की डीबीटी कंप्लीट करून घ्यायचं आहे, ज्यांचं डीबीटी कंप्लीट त्यांना 100% पैसे भेटणार आहेत। डीबीटी तुमचं कंप्लीट सगळ्याचं आहे का, एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये पटपट सांगायचं। बघा, सगळ्यांनी एकदा पटपट मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा, तुम्ही फॉर्म कधी भरला होता। मी सगळ्यांच्या कमेंट्स चेक करत आहे, खोटं असेल तर तुम्ही एकदा कमेंट्स करून बघा, तुम्हाला रिप्लाय भेटणार म्हणजे भेटणार। सगळ्यांना मी कमेंट्स बॉक्स मध्ये चेक करून, जर कुणाला काही प्रॉब्लेम असतील तर त्यांना मी उत्तर देत आहे। स्वतः सांगतो, मला फोन पण आले होते, त्यांना पण मी रिप्लाय देत आहे, त्यांचे पण प्रश्न सोडवत आहे माझ्या पद्धतीने। बघा, मी माझ्या पद्धतीने सगळ्या तुमच्यासाठी मदत करत आहे। आता ज्या न्यूज माझ्याकडे येतात त्या न्यूज तुम्हाला मी सांगायचा प्रयत्न करतोय, खऱ्या न्यूज आहेत का खोट्या न्यूज आहेत, आता ते न्यूज चॅनल वाल्यालाच माहित असेल, कारण मी माझं काम करतोय तुमच्यासाठी। बघा, बँकेमध्ये पण आज जाऊन आलेलो आहे, तुम्हाला जर हवी असेल माहिती तर उद्या काय करतो, ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्यांच्याशी जाऊन चर्चा करतो की बाबा तुमच्याकडे काही लिस्ट आलेत का, वरून तुमच्याकडून काय वरून आदेश आले आहेत का, तुम्हाला काय गाईडलाईन्स आलेत का, हे पण त्यांना मी जाऊन विचारतो। तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा, उद्या या ठिकाणी आपल्या अंगणवाडी सेविका ज्या आहेत त्यांना आता फक्त अधिकार, त्यांच्याकडे जाऊन येऊ का, त्यांची पण माहिती घेऊ का,
तुम्ही जर म्हणत असाल की तुमच्यासाठी सगळ्या गोष्टी करायला तयार आहे, बघा तुमच्यासाठी लढायला तयार आहे, तुमच्यासाठी प्रत्येक अडचण सोडवायला तयार आहे, बघा लक्षात घ्या. जर कुणाला काही अडचण असेल तर पटपट कमेंट बॉक्स मध्ये विचारा. त्या अडचणीनुसार मी तुम्हाला त्याचे उत्तर देणार आहे, त्या अडचणी मी सोडवणार आहे आणि तुमच्या प्रत्येक प्रश्नाला या ठिकाणी मी उत्तर देणार आहे. आणि ज्या ताईंना पैसे भेटलेत त्यांचं खूप खूप अभिनंदन. कुणाकुणाला पैसे आले ते तर कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचे, पैसे आले नसतील तर त्यांनी पण कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचे. त्याच्यानुसार आपल्याला पुढच्या गोष्टी चेक करायच्या आहेत. बघा तुमच्यासाठी लढत आहे. एक लाईक दादासाठी एवढं एक लाईक करायचं आहे. आणि चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब लगेच सबस्क्राईब करून ठेवा, कारण की असं तुमच्यासाठी मदत करणारं, तुमच्यासाठी मेहनत घेणारा हे एकमेव व्यक्तिमत्व आहे तुमच्या समोर उभा आहे की तुमच्यासाठी लढत आहे. भले ते गोष्टी काही असतील, पैसे येतील, यस 100% येतील, तर ते कसे येणार आहे ते मी तुम्हाला सांगणारच आहे. त्याच्यामुळे लक्षात घ्या, काळजी करू नका. लक्षात घ्या फक्त की तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला विचारा. चला इथेच थांबूया, भेटूया. नवीन काही अपडेट असलं तर नक्कीच तुमच्या समोर घेऊन येणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.